5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 10 या अंकांवरती पोहोचली गेली आहे। आता थोडेसे अडचणीत सापडले गेलेत। 7 मध्ये 35 ची गरज आहे। या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक आला तर मॅच मध्ये राहू शकते। अन्यथा शेवटच्या षटकावरती ही मॅच गेली तर खूप दूर राहू शकते। चांगला बॉल आहे। षटक क्रमांक 2 चा खेळ तिकडे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 10 ला 4। घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा। आई गावदेवी अक्षय नडगेचा पहिल्याच बॉलवरती हा तडाखा टेकवलाय। 6 4 मध्ये 29 धावेची गरज आहे। मॅच आता थोडीशी दूर राहिली गेली आहे, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे ना ती काबिले तारीफ आहे। यावेळेस समोरच्या दिशेने आल्या केलाय प्रहार। आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन देण्यासाठी बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा पार। येतो इथे हा तगडा असतो षटकार। 6 जबरदस्त बॅटिंग बाय आपण पाहू शकतो कुणाल। यावेळेस दुसऱ्या बॉल वरती बॅटची अटली कड आणि त्यानंतर बॉल विकेट किपर बिहाइंड द विकेट निघून गेलाय। एक चांगला बॉल तो तिकडे डिलिव्हर्ड झालाय। डॉट चेंडू येतो। 4 चेंडूचा खेळ अद्यापच झाला आणि 4 चेंडू अखेरीस 22 ला 5 ही स्थिती पाहू शकतायत। संघ बॅकफुटला गेलाय, परंतु जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही कुणालची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी योग्यतेने पार पाडली जाते। आता इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल आहे आणि पंच देखील तेच दर्शवत आहेत की षटक क्रमांक आपण पाहू शकतो 3 संपण्याच्या दिशेने अगदी आहे। स्विच हिटचा फटका, दुधारी तलवार, बॉल मिस झाले। येतोय डॉट। षटक क्रमांक 3 चा खेळ झालाय कंप्लीट आणि इथे विजय संपादन केला। अर्थातच पाहू शकतायत जय बजरंग लाखिवली बी संघानं। मेनी कॉंग्रॅच्युलेशन विलेन टू यू जय बजरंग लाखिवली संघ आणि हाडन बॅडलक आई गावदेवी स्पोर्ट अंबरे संघ। तुम्ही इथे आला, तुमचा मोलाचा वेळ या स्पर्धेकरिता खर्च केला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार।